हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरच्या राजकारणातले दोन बडे नेते, दोघही एकाच पक्षातले अर्थात भाजपमधले। मात्र या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रचंड वाद आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये या दोन नेत्यांच्या दिल्ली वारीवरून चर्चांना उधाण आलंय। दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या बड्या मंडळींची या नेत्यांनी भेट घेतली। पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। चंद्रपूरचं राजकारण दिल्ली दरबारी। सुधीर मुनगंटीवार थेट शहांच्या भेटीला। हंसराज अहिरांनीही घेतली नड्डांची भेट। चंद्रपूरच्या राजकारणात सध्या नेमकं काय घडतंय याबद्दल मोठं कुतूहल निर्माण झालंय। याचं कारण भाजपच्या दोन नेत्यांनी थेट दिल्लीश्वरांची घेतलेली भेट। सुधीर मुनगंटीवार शनिवारी अमित शहांच्या भेटीला पोहोचले, पण का? आता राज्यातले प्रश्न केंद्रात पोहोचवण्यासाठी सुधीर भाऊ दिल्लीत गेले। अमित शहांची भेट घेऊन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनाही भेटले। त्यामुळे मुनगंटीवार फक्त राज्यातलेच प्रश्न घेऊन दिल्लीला गेले असतील का, असा प्रश्न अनेकांना पडला। मात्र सुधीर मुनगंटीवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर चंद्रपुरातले भाजपचे आणखी एक मोठे नेते दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांची भेट घेतली। ते नेते होते माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर। खरं तर एकाच पक्षात असून सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाद आहे। अनेकदा ते जाहीरपणे दिसूनही आले। चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 3 दशकांपासून शोभाताई फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत। शोभाताई फडणवीस सध्या राजकारणात सक्रिय नाही, त्यामुळे गेल्या काही वर्षात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध हंसराज अहिर राजकारणानं चांगलाच जोर पकडला आहे। मुनगंटीवार विरुद्ध हंसराज अहिर यांच्या राजकारणामुळे भाजपला अनेक निवडणुकीत याचा फटका देखील बसलाय। 1994च्या सुमारास अहिर आणि मुनगंटीवार यांची राजकारणात एंट्री झाली। सुरुवातीला दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केलं, मात्र कालांतराने दोघांमध्येही मतभेद दिसू लागले। मुनगंटीवार मदत करत नाहीत असा 4 वेळा खासदार राहिलेल्या अहिरांचा आरोप आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांच्या बल्लारपुरात अहिर मोठ्या मतांनी पिछाडीवर पडले। 2024 मध्ये अहिरांच्या जागी सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेची उमेदवारी मिळाली। मुनगंटीवार पराभूत झाले आणि त्यांच्या पराभवाला भाजपमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचा ठपका लावला गेला। त्यानंतर विधानसभेत मुनगंटीवार विजयी झाले, मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। मुनगंटीवार आणि अहिर यांच्यातल्या संघर्षामुळे चंद्रपूर भाजपमधील जुन्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नेहमीच कोंडी होते। त्यामुळे आता मुनगंटीवार आणि अहिरांच्या दिल्लीतील बड्या नेत्यांशी झालेल्या गाठीभेटींमुळे चंद्रपुरात काही वेगळंच शिजतंय का? दोन्ही नेत्यांमधला संघर्ष आता कोणतं टोक गाठणार, की पक्षातील वरिष्ठ मंडळी या संघर्षाला पूर्णविराम देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर।